तर हॅलो गाईज, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आज आम्ही चाललो आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन करायला. तर आज आपल्या सोबत आहे आमची गँग, आदित्य आणि प्रथम. तर आज आपल्या ब्लॉग थ्रू तुमचंही दर्शन होईल. चल भेटूया पुढे. तर आम्ही आता स्वारगेट मेट्रो स्टेशनला आलो आहोत. आता आम्ही इथून मंडेला जाईल. तर चला दाखवतो मेट्रो जर्नी. मीडिया आली. पेपर रोल संपणार आहे. पेपर संपणार मग आपल्याला काय करायचंय? निघेल आता आपण पेपर घालायचे का रे? आपण पेपर घालायचे. प्रथम काय म्हणतो? झालं का नाही पेमेंट? ते झालं भाई, पेमेंट झालं. तिघांचं एखादं असेल रे. अच्छा, भेटले का तुला? चलो भाई. गाईज, आत्ताच आपण मेट्रोची तिकीट काढली. किती काढली तिकीट? 3 तिकीट. 3 तिकीट. किती तिकीट आहे बघू. कसं आहे तिकीट? हे बघा गाईज, आत्ताच मेट्रोची तिकीट काढले. तर आता चाललोय आम्ही अंडरग्राऊंड, म्हणजे खाली टनल मध्ये. ना. होय, टनल मध्ये. पब्लिक ब्लॉगिंग बोलतो. भारी गेले. हा, भारी गेले. भारी गेले. बघ ना किती टनल आहेत. हा ना. हे बघा काय प्रथम काय विषय. हे अजून अंडरग्राऊंड आहे. इसरायला काय तरी वाटतं. हा का? जपान सारखी फील येते. जपानचं नाही गेलो जपानला. खरं बघितलंय मी, त्यामुळे बोलतो. ओके बाय. पण हाय, चांगलं आहे. झालं का? आलो का आपण? प्लॅटफॉर्म नंबर 1 हेच आहे ना?
तर आदित्य कसा वाटला एक्सपिरियन्स? हो भारी होतं, एक्सपिरियन्स मस्त होता. प्रथम मस्त होता, स्मूथ होता, एकदम स्मूथ मध्ये आलो. तेच ना भाई, काही गर्दी जाणवलं होती, नाही. पण गर्दी होती खरं वाटलं नाही चांगलं. हा ना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. दगडूशेठ गणपती. दगडूशेठ गणपतीची स्थापना 1893 साली गोविंद शेठ हलवाई यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर केली. लोकमान्य टिळकांनी त्या काळी सार्वजनिक गणेशोत्सवाची जी सुरुवात केली त्यातलीच एक सहभागी म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती. या वर्षीच्या उत्सवात 2 कोटीहून अधिक भक्तांचा सहभाग होता. याद्वारे आध्यात्मिक आणि सामूहिक अशी सुंदर झलक दिसते. 2025 मधला हा 133वा गणेशोत्सव आहे. या वर्षीचा देखावा हा केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिराचा हुबेहूब प्रतिकृती सादर केलेली आहे. ही प्रतिकृती सुमारे 120 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 100 फूट उंच आहे. त्यात 25 ते 30 खांब व सुंदर असे मूर्तिकाम आहे. केरळच्या परंपरागत मंदिर वाद्याची सांस्कृतिक खूण कायम ठेवण्यासाठी चेंदामेलम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा प्रयोग आहे. मिरवणूकमध्ये चेंदामेलम संस्कृतीचे 60 लोकांचा कार्यक्रमात सहभाग होता. आणि थायलंडमधल्या फुकेट या शहरात पुण्यातील दगडूशेठ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती केलेली आहे. तर या वर्षी तेथे पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम साजरा केला. पुण्यातील ढोल ताशा पथक यांचाही समावेश होता. विसर्जनाची विधी समुद्रात झाली. महाराष्ट्राची संस्कृतीला धरून पारंपरिक गणेशोत्सव साजरा केला. ही थायलंडसाठी एक ऐतिहासिक घटना घडली आहे. दगडूशेठ गणपती आणि भक्तांचं नातं हे गाढ श्रद्धा, सेवाभाव आणि समाजहिताच्या कार्यातील भागीदारी असं आहे. अनेक भक्त आपल्या जीवनातील सुखदुःखात गणपतीकडे येऊन मानसिक शांती मिळवतात. तर दगडूशेठ गणपती मंदिर हे पुण्याचे आध्यात्मिक आणि सामाजिक केंद्र आहे, जेथे भक्तांना आपलेपणाची भावना मिळते. तर देवाकडे फक्त एकच प्रार्थना आहे की हे देवा, आमच्या आई वडिलांना चांगलं आरोग्य दे आणि आनंदी ठेव. बस इतकंच.